नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1मध्ये. आणि मी आज आलो आहे माझ्या भावासोबत गाडी धुण्यासाठी. ॲक्टिवा आहे आणि ती धुवायला आलो आहे. तर ही आमची नदी आहे आणि या नदीला पाणी आता म्हणजे आता जवळजवळ डिसेंबर जानेवारी महिना आला आहे, पण पाणी आहे ते थोडं बंधारा केलेला आहे, बांध घातला आहे, कारण पाणी थोडं साठवून ठेवावं लागतं. नंतरला मग आजूबाजूला असलेल्या बागायतीला, त्याच्या मागे असलेल्या बागायतीला पाणी लागतं. सो त्यासाठी हे सगळं पाणी अडवलं जातं तिकडे. बाकी आता तो तिकडे गाडी साफ करतोय, गाडी धुतोय, तर तो मी तुम्हाला दाखवतो. तो वरती हा असा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरनं आम्ही खाली आणले गाडी. तिथून खाली आणायला रस्ता आहे खाली उतरवायला. तर गाडी अशी इकडनं खाली उतरवून आता गाडी इथे याने लावले. सुदेश गाडी धुवायला आलाय. अगदी पाण्याच्या जवळच उभी राहते गाडी. तर सगळेजण इथेच धुवायला येतात गाडी. मोस्टली टू व्हीलरच येते. आणि सुदेशची गाडी ॲक्टिवा धुतोय. तर आता धुवेल. त्याला थोडी हेल्प करतो, साबण वगैरे मिक्स करतोय. चांगला शॅम्पू लाव, एकदम जबरदस्त धुवून टाक. काय म्हटला? हां, कामामध्ये बिझी आहे म्हणून काय जास्त बडबड करत नाही तो, नाहीतर त्याची कॉमेंट्री सतत चालूच असते. पटकन बोलतो, धुवून निघतो, असं त्याचा विचार चालला आहे. ऊन होत आलं आहे आणि हा ब्रिज आहे, हा जुना ब्रिज आहे आणि नवीन ब्रिज त्याच्या बाजूलाच बांधलेला आहे. तर हा जुना ब्रिज आहे, हा थोडा छोटा पडायचा. मग त्याच्या बाजूला असलेला तो मोठा ब्रिज आहे. तर मोठा ब्रिज पण बांधला गेला आहे. तर हा आहे तो मोठा ब्रिज, हा मोठा ब्रिज आहे. आता नदीला पाणी आटलं आहे, नाहीतर ही पाणी पूर्ण भरून वाहते. पावसाळ्याच्या वेळेस हा ब्रिज पूर्ण खाली जातो, पाण्याखाली. आणि संपूर्ण नदी तिकडे पाणी अडवलं आहे. तिकडे एक पक्षी आहे, तो पक्षी आपण बघायला जाऊया कसा आहे, कोणता पक्षी आहे तो बघतोय. तो आपण समोर आहे ना, खूप मोठा पक्षी आहे. काय माहिती बगळा आहे का कोण आहे, काय समजत नाही. जवळ गेलं तर उडून जाईल. आणि ते असं बंधाऱ्यामध्ये पाणी अडवून ठेवलेलं आहे. आणि हा उजवीकडे पक्षी आहे, तो मे बी मासे खात असेल. मासे आहेत ना छोट्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मासे खात असेल तो. दगडाआड लपलाय तो, उडून तिकडे गेला. आता मस्त पक्षी होता तो, करड्या रंगाचा होता. केतकीच्या झाडात गेला तो, केतकीच्या झाडात. जल्दी जल्दी धो लो. शॅम्पू लावलाय त्याने, शॅम्पूने धुतोय आता गाडी. मित्रांनो, इथे मला पैसे सापडलेत. 1 रुपया आहे वाटतं. हा, 1 रुपयाचा कॉईन सापडलाय नदीमध्ये. हा बघताय, 1 रुपयाचा कॉईन आहे. नदीमध्ये इकडे येत असतात ना, कपडे वगैरे धुवायला इकडे येतात, तर ते सापडलंय. 1 रुपया सापडला पाण्यामध्ये, 1 रुपया सापडलाय. असे शोधावत करत बसायची ना, काय ना काहीतरी सापडतं. माझी चप्पल पण धुवून झाली रे पाण्यामध्ये. तुझ्या आगे तुला 1 रुपया, मला त्याच्या गाडीमधलाच असेल 1 रुपया, काय माहिती कुठला आहे. तर थोडा वेळ आता माझी चप्पल पण धुतो. मित्रांनो, हे परत एकदा मला आता 1 रुपया सापडला. पुन्हा आता दुसरा पैसा भेटतं वाटतं.
हे परत 1 रुपया सापडला इथे. इथं का पैसे भेटतात काय समजत नाही काय झालंय ते. मला वाटतं इथंच थांबायला पाहिजे. रोज 1-1 रुपया मिळाला, 2-2 रुपये मिळाले तरी होईल काम आपलं. आता 2 रुपये सापडले, झाले 2 रुपये झाले. हे बघा पाण्यातले आहेत ते बऱ्याच दिवसाचे. अजून पुढं काहीतरी आहे, नोट आहे वाटतं. अजून काहीतरी आहेत. अरे बरं परत अजून 1 रुपया सापडला सुदेश. हा हे बघ, अरे 3 रुपये झाले. हे बघ आता हा वेगळाच काहीतरी कॉईन मिळाला. हा बघ, हा नवीन याच्यातला कॉईन आहे. 3 रुपये झाले. अरे वा, गाडी आलेल्या गाडी धुवायला आल्यावरती फायदा झाला रे. 3 रुपये सापडले. 3 रुपये झाले. हे बघा 3 रुपये आहेत. खरं तर पाण्याच्या टंचाईमुळे म्हणजे पाणी जेव्हा नसतं त्यावेळेस लोक इकडे सगळे कपडे वगैरे धुवायला येतात ना, तर त्यामुळे त्यांचे खिशात वगैरे काय असतील तर पडले असतील. तर आता 3 रुपये सापडलेत. बघू अजून भेटत आहेत का. बघतो, मिळाले तर बरं आहे, नाही तर राहू द्या. आपल्याला काय शोधायचं. अजून 1 रुपया सापडण्याची शक्यता आहे असं दिसतंय, मला वाटतंय. बघूया पुढे जाऊन. पाण्यात जावं लागेल पण खाली. एवढा काय प्रवाह नाही पाण्याला, पण एवढं कळून येत नाही याच्यातनं पाण्यातनं. पैसे गेले वाहून की कोण एवढं लक्ष देत नाही आणि दिसून येत नाही ना ते पाणी येतं. काय कळून येत नाही पैसे कुठे आहेत. ते आमचे डोळे कसे एकदम तीक्ष्ण आहेत ना, ते लगेच सापडतात. इथं काहीतरी असं ते पैशासारखंच दिसतंय. हात घालून बघावं लागेल काय आहे. नाही, पैसे नाहीत. बस 3 रुपयाचाच बिझनेस झालेला आहे आजचा. नाहीत पैसे नाहीत. ते पान आहे एक. अशी नदी, इथे थोडासा खड्डा आहे, खोल आहे. असं पुढपर्यंत गेले. माकडांची टोळी तिथं बसले आहे. संपूर्ण बघा, तुम्हाला दाखवतो. हे इथं बसलेत, आराम करतायत गँग. त्याचं पिल्लू पण आहे वानरांचं. इकडे येऊन ते चेक करतात कोण आहेत म्हणून. ते बघा पूर्ण गँग आहे त्यांची तिथे. त्यांना आवाज दिला ना तर ते लोक येत आहेत. हे आमच्या गावाला इकडे भरलेले आहेत पूर्ण वांदर. त्याला आम्ही वानर आहे, ते ॲक्च्युली आम्हाला वांदर बोलतो. काळ्या तोंडाचे असतात, लांब असतात, मोठे आणि खूप ॲग्रेसिव्ह असतात. सहसा ते आपल्याला बघून पळतात. त्यांच्या वाटेला जायची गरज नाही, नाही तर ते मारून बिरून पळतात. डेंजर असतात ते. पाण्यात ते छोटे छोटे मासे आहेत. तर आता हे मी पायाला माझ्या फुटस्पा घेतोय. ते येत आहेत आणि पायाला लागलेली सगळी घाण वगैरे काय आहे ते काढतात. गाडी आता धुवून झालेली आहे आणि सुकली पण. आता गाडी धुवून त्याने पटापट सगळी सुकून, म्हणजे उन्हात उभी गेले त्यामुळे लगेच पुसून काढल्यावरती सुकली गाडी. तर आता आम्ही चाललोय घरी. सुदेश जाऊया ना घरी, चला. चला तर मग आता जाऊया. गाडी एकदम चकाचक दिसते, नवीनच एकदम ब्रँड न्यू वाटते. सुदेशची कमाल. आणि सुदेशने गाडी मस्तपैकी धुतलेली आहे आणि आता मी चाललोय घरी. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला. तोपर्यंत भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.